दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। तू माऊलीहुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. सद्गुरुरायांचं हे वर्णन अत्यंत यथार्थ आहे. दृश्यते यथार्थम तत्वम अनेन इति. त्याला तत्व देखील म्हणतात. जे यथार्थ सांगते ते गुरुतत्व आहे. आणि म्हणून गुरुचरित्र नावाचा ग्रंथ हा प्रासादिक ग्रंथ आहे आणि आज त्याचं तिसरं पुष्प आहे. काल आपण श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीला पाहिलेल्या आहेत. पुढील अवताराचं प्रयोजन देखील काल आपण पाहिलं. आणि कारंजा नावाच्या क्षेत्रामध्ये भगवान सद्गुरु नृसिंह सरस्वती नरहरी नावाने त्या ठिकाणी आणि जन्माला आले. पुढे मागील अवताराच्या प्रयोजनाप्रमाणे आईला त्यांनी शब्द दिला, जन्माला आले आणि आईला आशीर्वाद देऊन, आईचा आशीर्वाद घेऊन ते काशी क्षेत्रामध्ये निघालेले आहेत. आईला शब्द दिला त्याने की मी काही वर्षांनी का होईना मी पुन्हा एकदा तुला दर्शन देण्यासाठी येईल, तुझं दर्शन घेण्यासाठी येईल. आता नृसिंह सरस्वती काशी क्षेत्रामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना कृष्ण सरस्वती नावाच्या वृद्ध अशा विद्वान संन्याशांनी आणि त्यांना संन्यास दीक्षा दिलेली आहे आणि त्यांचं नाव ठेवलं नृसिंह सरस्वती. नृसिंह म्हणजे नरसिंह. रामाचं वर्णन विश्वामित्राने केलेलं आहे. जेव्हा राम झोपेत आहेत विश्वामित्राकडे असताना तेव्हा विश्वामित्र आधी उठायचे आणि रामाला आणि उठवण्यासाठी म्हणायचे, कौशल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. नरशार्दूल शब्द भगवान रामचंद्रासाठी आहे. हा नरातला सिंह आहे. सिंह म्हणजे फक्त ताकदीने बुद्धी, शक्ती आणि पराक्रम याच्यामध्ये. तसे नृसिंह सरस्वती हे नाव त्याच्यामुळेच ठेवलेलं आहे. बुद्धी, शक्ती, पराक्रम. षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवो सहाय्यकृत. या सगळ्या गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला सहाय्यकृत भगवंत देखील होतो. नृसिंह सरस्वतींजवळ त्या सर्व बाबी असल्यामुळे त्यांचं नाव कृष्ण सरस्वतींनी ठेवलं नृसिंह सरस्वती. आता नृसिंह सरस्वती काही काळ त्या ठिकाणी राहिल्यानंतर ते निरनिराळ्या ठिकाणी त्यांची भ्रमण केलेलं आहे. बद्रिकाश्रमामध्ये गेले, निरनिराळ्या ठिकाणी गेल्यानंतर आता नृसिंह सरस्वती कारंजा क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत. नृसिंह सरस्वती त्या ठिकाणी आल्यानंतर आपला पुत्र त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून
तिला अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे आणि तिने त्यांना साष्टांग दंडवत घातलेला आहे. यांनी देखील त्यांना साष्टांग दंडवत घातलेला आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एकमेकांच्या ते पाया पडले काही काळ आणि भगवान नृसिंह सरस्वती कारंजा क्षेत्रामध्ये राहिलेले आहेत. आता तिथून भगवान प्रवासासाठी निघालेले आहेत. तेव्हा त्यांची बहीण, तिचं नाव आहे रत्नाई. त्या रत्नाईने म्हटलं की दादा मी तुझ्या सोबत येते पर्यटनाला. तिने सांगितलं की यांनी सांगितलं बाई नाही, तू एक काम कर, इथून आता तू निघाल्यानंतर गाणगापूर क्षेत्रामध्ये जा. तुला पूर्वजन्माच्या सुकृतानी किंवा दुष्कृतानी तुझं आणि काही भोग भोगायचे राहिलेले आहे. भोगे रोग भयम गुणे खल भयम काये कृतादात भयम असं शास्त्रवचन आहे. त्याच्यामध्ये आपले जे भोग आहे हे कशाने भोगल्या जातात तर रोगाने भोगल्या जातात. आपल्याला जर एखादा रोग झाला, आजार झाला आणि दृढ आजार झाला तर समजायचं पूर्वजन्माचं काहीतरी आहे आणि ते भोगावं लागणार आहे. ते आनंदाने स्वीकारायचं आणि त्याच्यातून दुरुस्त होण्याचा प्रयत्न करायचा, भगवंताचं नामस्मरण करायचं. हिला रत्नाईला सांगितलं बाई पूर्वजन्मामध्ये तू गाईला लाथ मारली होती, तू तुझ्या नवऱ्याशी भांडण करायची, इतरांशी मोठमोठ्याने बोलायची आणि त्याच्यामुळे पूर्वजन्माच्या दुष्कृतानी आणि तुला रोग प्राप्त होणार आहे आणि तो भोग भोगण्यासाठी तू गाणगापूर क्षेत्रामध्ये जा. त्या ठिकाणी मी नंतर येणार आहे आणि तिथे आल्यानंतर मी तुझा उद्धार करणार आहे. रत्नाई गेली आणि तिथे तिला पुष्ट झाला. पुढे येणाऱ्या सगळ्यात शेवटच्या अध्यायामध्ये तर त्यांनी आपल्या बहिणीला अशा पद्धतीने सूचना दिल्यानंतर काही काळ तिथे राहून आईचा त्यांनी निरोप घेतलेला आहे. आता भगवान परळी वैजनाथला आलेले आहेत. त्या ठिकाणी अनेक चमत्कार सगळे आहेत, पण आपल्याला वेळेचंही बंधन असते, घड्याळ पुढे पुढे जाते, म्हणून काही महत्वाच्या कथाच आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. परळीला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अनेकांवर कृपेचा वर्षाव केलेला आहे. सद्गुरूची कृपा कशा पद्धतीने होते, तो सद्गुरू कशा पद्धतीने आशीर्वाद आपल्या सगळ्यांना देतात आणि कशा पद्धतीने त्यांचा कृपा आशीर्वाद जर झाला तर त्यांचं वर्णन करताना म्हटलं नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा आणि श्रुतिसार समुद्रा मनमथ मनमठा असं त्याचं वर्णन भगवंताचं त्यांनी केलेलं आहे. आणि अशा त्या सद्गुरुरायांचं कशा पद्धतीने सेवा केली पाहिजे अशी अनेकांना नृसिंह सरस्वती यांनी सांगितल्यानंतर सद्गुरुराय आता बासर नावाच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. बासर म्हणजे आंध्र प्रदेश, म्हणजे आपल्या महाराष्ट्र आणि आंध्राच्या बॉर्डरवर असलेलं गोदावरी नावाची नदी, ही आपली दक्षिण गंगा आपल्या महाराष्ट्रातूनच ती जाते. म्हणजे नागदी उगम स्थिता त्र्यंबकम गौतमी तटे, त्र्यंबकेला त्या ठिकाणी आहे आणि तिथून मग ती अशी करत करत गंगाखेड, नांदेड आणि मग ती तिकडे पलीकडे आंध्रामध्ये गेलेली आहे. गोदावरीचं पात्र अत्यंत सुंदर आहे. बासर क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी वासर लक्ष्मी म्हणजे ज्ञान सरस्वती आहे, पण लोक तेवढंच दर्शन करतात. तर तिथे बासरला गेल्यानंतर आठवणीने गावात गेलं पाहिजे. त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती यांचा वास होता. ते ठिकाण आहे, त्याला दत्त मंदिर आता नाव आहे, परंतु त्याचं संशोधन कृष्णानंद सरस्वती आणि सद्गुरुदास महाराज जे नागपूरचे आहेत त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला. अतिशय सुंदर ते प्रासादिक क्षेत्र आहे. तर त्या ठिकाणी आणि भगवान नृसिंह सरस्वती असं सुंदर असं तिथे टेकडीच आहे अशी आणि त्या शिलेवर ते त्या ठिकाणी बसायचे. तिथे गुफा देखील आजही ती आहे आणि अशी त्या ठिकाणी आराधना करायची. रोज सकाळी भगवान नृसिंह सरस्वती आपल्या गंगेवर जायचे. स्नान संध्यादी कर्म केल्यानंतर त्याच ठिकाणी साधारण ध्यान करायची आणि माध्यान्ह समयी आणि ते गावामध्ये यायचे. अशा पद्धतीचा त्यांचा दिनक्रम असायचा. एक दिवस भगवान नृसिंह सरस्वती सकाळी उठून गंगेवर गेलेले आहेत. गंगा जिला म्हणतात, गोदावरीवर. तिथे एका खडकावर ते बसले. स्नान संध्यादी झाल्यानंतर आराधना त्या ठिकाणी करावी म्हणून बसलेले आहेत. आणि बसल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एक कृश झालेला असा विद्वान गृहस्थ आणि त्या ठिकाणी धावत आलेला आहे. त्याने एक मोठा गोटा आणि पोटाशी लावलेला आहे, त्याला बांधलं आणि त्याने ठरवलं की आता मला या गंगेमध्ये उडी मारायची आहे.
सद्गुरू रायांचं लक्ष केलं की अरे काय करून राहिला, त्यांनी गोठा बांधलेला आहे आणि तो उडी मारणार असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी काही लोकांना सांगितलं अरे त्याला धरा, तो आत्महत्या करून राहिलेला आहे. आणि मग त्याला सगळ्यांनी धरून आणलं, सद्गुरू रायाजवळ उभं केलं आणि सांगितलं की बाबा आत्महत्या का करतो. त्यांनी सांगितलं की मला उदरव्यथा आहे. आर्यन पराडकरांनी सुंदर गायन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पोटशूळाने द्विज तडफडता असा शब्द आहे, तर ती ही कथा त्याच्यामधली आहे. पोटशूळ मला झालेला आहे म्हणजे काय, मी अन्न ग्रहण केल्यानंतर माझ्या शरीरामध्ये उत्पन्न वेदना होतात, पोट इतकं दुखते की अन्नाकडे पाहिलं तरी मला अस्वस्थ होते, गडबडा लोळू लागतो आणि जर अन्न माझ्या शरीरामध्ये जात नाही, मला ते ग्रहण करण्याची इच्छा होत नाही किंवा अन्न ग्रहण जर मी केलं तर मला पोटशूळ उठतो. आता काय करावं. आणि म्हणून मला असं वाटतं की या जीवनामध्ये अर्थ नाही, मी माझं जीवन संपवलं पाहिजे. तेव्हा आता सद्गुरू रायांनी त्याला सांगितलं जीवन हा नरदेह हा अनंत जन्मांतरीच्या पुण्यानंतर हा आपला देह प्राप्त होतो आणि प्राप्त झालेला देह आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी त्याच्या उपयोगाचं हे साधन आहे. त्याचे फार लाड न करता, त्याचे आलेले सगळे भोग याचा विचार न करता आपण परमेश्वराशी त्या ठिकाणी तादात्म्य पावलं पाहिजे आणि ते अनंत जन्माचं आपले जे पुण्याच्या राशी असतील, पापाच्या राशी असतील, त्या योगाने जे भोग आहेत ते भोगावे लागणार आणि त्या भोगाला पळून जाऊन आपण जर आत्महत्या करत असू तर असून आपण पिशाच योनीमध्ये प्राप्त होतो. आणि म्हणून तू काही तसं करू नको. आणि असं त्याला समजावून सांगत असताना त्या ठिकाणी बासर क्षेत्राचे ग्रामाधिकारी आहेत, ग्रामसेवक, तर ते त्यांचं नाव आहे सायमदेव. ते त्या ठिकाणी स्नानाला आलेले आहेत आणि स्नानाला आल्यानंतर त्यांचं सगळं स्नान वगैरे झाल्यावर ते त्या ठिकाणी आले. तेव्हा आता तो उदरव्यथेचा व्यक्ती आणि नृसिंह सरस्वतींना व्यथा सांगत असताना त्याने सांगितलं की जेवण केलं म्हणून पोट शूळ उठतो, तर एक काम कर म्हणे, थांब आता. हे ग्रामाधिकारी सायमदेव आल्यानंतर भगवान नृसिंह सरस्वतींनी या सायमदेवाला सांगितलं की इकडे या म्हटले, एक काम करा, याला घरी न्या तुमच्या आणि त्याला जेवू घाला. आता सायमदेव एकदम तणावामध्ये आले. ते म्हटले अहो याला जेवू घातलं तर याला व्यथा होता, जेवू घातल्यानंतर आनंद जर होत असेल तर त्याला त्या ठिकाणी आम्हाला आनंद होईल आणि पुण्य मिळेल. याला जर जेवू घातलं तर याच्या पोटामध्ये पोटशूळ उठतो तर ते पाप मला लागणार आहे, याला दुःख त्यातून प्राप्त होणार आहे आणि एखाद्याला दुःख देणे हे आपल्याला पापाचं लक्षण आहे. आणि म्हणून याला कसं काय मी जेवू घालू, मी काय जेवू घालत नाही बा. त्याने सांगितलं माझी आदेश आहे, मीच तुला सांगतो याला जेवू घाल, मी पण तुझ्याकडे जेवायला येतो. आता सद्गुरू रायांची आज्ञा म्हणून आता याने ठरवलं की काही हरकत नाही, म्हणून राहिले गुरुराय तर त्या ठिकाणी आपण ते केलं पाहिजे, गुरुची आज्ञा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, मी तयारी करतो, तुम्ही सर्वजण मागून या. आणि आता सायमदेव गावामध्ये गेलेले आहे, त्याचंही घर तिथे दाखवलेलं आहे की या ठिकाणी सद्गुरू राय होते. भासरला जर गेलो तर तिथे थोडंफार आपल्याला त्याच्या स्मृती आहेत. आता त्या ठिकाणी त्यांनी शाक पाक केलेला आहे, सगळी तयारी केलेली आहे, ताटपाट रांगोळी केलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळे जणांना पाचारण केलेलं आहे. अतिथी देवो भव. आणि म्हणून सगळेजण रांगेमध्ये बसलेले, यंतुन देव अशा पद्धतीचा मंत्र, अन्नवताम मोदनवताम अशा पद्धतीचे मंत्र त्या ठिकाणी चालू आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असा अखेरचा मंत्र त्या ठिकाणी जेवणाच्या आधीचा सुरू झालेला आहे. सुंदर शाकपाक ताट केलेला आहे, वाढलेल्या उद्बत्त्याचा सुगंध आहे. परंतु सायमदेवाला देखील तणाव आहे की आता काय होते. आणि हा जेवणारा जो होता त्याला तर इतकी भीती बसली की काय करून काय नाही, तर अशा पद्धतीने जेवू की नाही जेवू की नाही. सद्गुरू राय देखील त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि वदनी कवळ घेता झाल्यानंतर जेवण करायला सुरुवात केलेली आहे. आणि एक घास या उदरव्यथेच्या विद्वान गृहस्थांनी घेतल्याबरोबर तो घास असा खाली खाली जावा आणि थंड थंड अशा पद्धतीने ज्यावेळेस उन्हाळी लागते तर सब्जाच्या बिया खायला देतात. आणि जे खातात त्यांना माहितीये ती सब्जाची बिया अशा हळूहळू थंड थंड करत जातात आणि उन्हाळी नष्ट होते, आपल्यामध्ये असलेली उष्णता नष्ट होते. तसं त्या उदरव्यथेचा ब्राह्मण ज्यावेळेस आपण तो जेवून राहिलेला आहे आणि जेवत असताना अन्न नलिकेतून हळूहळू हळूहळू अन्न बाहेर चाललेलं आहे आणि याची व्यथा देखील हळूहळू खाली चाललेली आहे आणि पूर्ण पोटभर जेवला, परंतु ती सगळी व्यथा त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे.
सगळ्यांना आनंद झालेला आहे. सायम देवाला देखील अतिशय आनंद झालेला आहे. कोण आहेत सायम देव? ज्यांनी ही कथा लिहिली, सरस्वती गंगाधर, पहिल्या दिवशी मी सांगितलं, त्यांचे हे पूर्वज आहेत, देवराव, नागनाथ वगैरे. तर सायम देवापासूनची ही कथा आहे. तर हे सायम देव कुठले आहेत? तर पुढे त्याची येणार आहे. कडगंजी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणचं यांचं मूळ गाव आहे. नोकरीच्या निमित्ताने बासर क्षेत्रामध्ये आले. गुरुचा कृपा प्रसाद त्यांना झालेला आहे. आता सर्वजण आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी हा सायम देव सद्गुरुरायांच्या चरणावर त्यांनी नतमस्तक झाला आणि सांगितलं की गुरुराया, माझ्यावर एक कृपा करा. हे जे राज्य आहे म्लेंछ राज्य आहे आणि तो राजा एकेकाला बोलावतो आणि सगळ्यांना जाब विचारतो आणि विनाकारण त्रास देतो. आज मला त्यांनी बोलावलेला आहे. मला असं वाटते तो मला निश्चितपणे त्रास देणार आहे आणि त्या त्रासाच्या योगाने माझा मृत्यू देखील होऊ शकतो. अनेकांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा आता तुम्ही माझ्यावर कृपा करा, मी जाऊ की नको? तेव्हा सद्गुरुरायाने सांगितलं, जा, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू जा त्या ठिकाणी, मी त्या ठिकाणी तुझ्या सोबत आहे. आणि मग आता हा सद्गुरुरायांच्या कृपा आशीर्वाद सोबत आहे असं समजून त्या राजाकडे गेलेला आहे. राजाचा मोठा दरबार आणि त्याच्यामध्ये राजे बसलेले आहेत आणि हा आल्याबरोबर राजाला ग्लानी येऊन राहिलेली आहे. तो राजा याच्याकडे न पाहताच उभा राहिला आणि आपल्या शयन कक्षामध्ये गेला आणि झोपल्यानंतर त्या राजाच्या असं लक्षात आलं की कोणीतरी दंडधारी यती मला मारण्यासाठी येऊन राहिलेला आहे. तो अत्यंत घाबरला, दरदरून घाम त्याला आला आणि आल्यानंतर उठून सावध झाला आणि त्यांनी सायम देवाला पाचारण केलं आणि सांगितलं की अरे, असं असं मला स्वप्न पडलेलं आहे, काय आहे? त्यांनी सांगितलं, वर्णन करा, कोण यतीश्वर होते? मग यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीचे यतीश्वर होते. ते म्हटलं ते माझे गुरुराव आहे. अरे बाबा, मला भेटायला जायचं. आता तो म्लेंछ राजा आणि यांच्याकडे भेटण्यासाठी घेऊन राहिलेला आहे. आता याचा तर त्रास संपला, पण सद्गुरुरायांच्या लक्षात आलं की हा जर म्लेंछ राजा या ठिकाणी वारंवार येत गेला तर माझं या ठिकाणी थांबणं बरोबर नाही. म्हणून त्या राजाला त्यांनी आशीर्वाद तर दिला, पण आता त्यांनी ठरवलं की आपण या ठिकाणी थांबणं बरोबर नाही, इथून आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून बासर क्षेत्रातल्या सगळ्यांचा निरोप त्यांनी घेतलेला आहे. आणि आता सद्गुरुराय पायी यात्रा करत करत आणि औदुंबर नावाच्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. तेव्हा त्याचं नाव होतं भिल्लवडी. भिल्लांची ती वस्ती होती म्हणून भिल्लवाडी किंवा भिल्लवडी. गुरुचरित्रामध्ये भिल्लवडी नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी सुंदर असा नदी आहे आणि त्या नदीच्या काठावर सद्गुरुराय आणि आपला निवास त्या ठिकाणी करून राहिलेले आहे. औदुंबराचे अनेक वृक्ष त्या ठिकाणी आहेत. सगळं क्षेत्र औदुंबराने घेरलेलं आहे. आपण जर गेलो तर त्या स्मृती जागी होतात. चांगले त्या ठिकाणी विवर आहेत आणि अनेक दत्तभक्त, श्रीमंत असतील किंवा गरीब असतील, जे कोणी असतील, भेदभाव न करता त्या ठिकाणी फक्त पंचाधोतीवर राहून सद्गुरुरायाची आराधना आजही त्या ठिकाणी करतात आणि सद्गुरुराय त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करतात. असे सद्गुरुराय आज त्या ठिकाणी पादुका आहे, तिचं नाव आहे विमल पादुका. आपल्या कारंजाला निर्गुण पादुका आहेत. अशा निरनिराळ्या पादुकांचं वर्णन जशा जशा कथा आहेत मी तसं सांगेन. तर या ठिकाणी विमल पादुका आहेत. आजही सद्गुरुराय त्या ठिकाणी आपला निवास करून राहिलेले आहे. इकडे करवीर नावाचं क्षेत्र म्हणजे कोल्हापूर, त्या ठिकाणी एका घरामध्ये आणि एका मुलाचा जन्म झाला. तो अत्यंत मंदमती आणि कालच्या सारखा बुद्धीने कमी असलेला मुलगा. त्याचे वडील विद्वान, पण याच्याजवळ बुद्धी नाही. आणि मग सगळेजण त्याला त्रास द्यायचे, चिडवायचे आणि तो सहन करायचा. तो हळूहळू मोठा होत गेला. त्याचे आई वडील गतप्राण झाले, मेले. आणि आता काय करावं? याला वाटलं की माझं जीवन हे खायला काळ आणि भुईला भार आहे आणि मला अशा पद्धतीचा त्रास सर्वजण देऊन राहिले. आणि एक दिवस अशी व्यथा येते, मनुष्य हा त्या पद्धतीचा चुकीचा पुतळा आहे आणि मनुष्य हा कधीतरी त्रासून जातो जीवनाला. आणि त्यावेळेस जर आपण स्वतःला सावरलं नाही तर तो एक क्षण असा असतो की त्यावेळेस माणूस जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. मग आता काय करावं? म्हणून त्याने ठरवलं की अरे, मला काही त्या ठिकाणी जीवन जगणं हे काही असह्य झालेलं आहे आणि म्हणून मी मृत्यूमुखी पडलं पाहिजे, आत्महत्या केली पाहिजे. पण आत्महत्या सोपी आहे का? आता जर एखादा मी देतो देवाच्या जवळ प्राण
देवर आत्ता डोकं टेकून डोकं फोडून दाखवा फक्त आता गजानन महाराजासमोर. त्याने म्हटलं की तू जर डोकं फोडलं तर कृपेचा वर्षाव मी तुझ्यावर करतो. मारावर 2-4 आपट्टा दिल्या. अहो शक्यच नाही. म्हणतो बाबा कृपा नसली तर चालतं, डोकं नाही फोडत मी. तसं याच्या मनामध्ये आलं आत्महत्या करावी, पण आत्महत्या करण्याला हिंमत लागते. तो नदीच्या काठावर आला कृष्णेच्या तीरावर आणि चालत राहिला भराभर भराभर. आणि चालत असताना आत्महत्या काही याला शक्य नव्हती. तो काही दिवस दर बदल करत 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 निर्वाण माणूस आहे, परंतु निर्वाण करता येईना असं करत करत या भिल्लवडीच्या ऐल तीरावर आला. पहिलं तीरावर नृसिंह सरस्वती आहे आणि त्या ठिकाणी ऐल तीरावर भुवनेश्वरीचं मंदिर आहे. काही जण जाऊन आलेले आहेत त्याला. त्या भुवनेश्वरीच्या मंदिरामध्ये तो गेला आणि जीव एकवटला. मला जीव द्यायचा आहे पण ते होईना त्याच्यासाठी. आणि मग आता काय करावं. त्या ठिकाणी देवीच्या समोर बसला आणि रात्र सुरू झालेली आहे. 12 वाजले रात्रीचे. मला आत्महत्या करायची पण शक्यच नाही. त्या देवीच्या भुवनेश्वरीच्या हातामध्ये एक तलवार होती आणि त्याने ठरवलं की मी आता मानेवर माझी तलवार मारणार आहे. पण ते शक्य नव्हतं. म्हणजे साधं ज्याला शुगर आहे ते नुसती टिचकणी मारायची असते तरी माणूस घाबरते. बापरे, म्हणजे ते कळतही नाही त्याला. इथे तर आत्महत्या करायची. त्यांनी ती तलवार घेतली. काय करावं सुचेना. पण शेवटी जीव एकवटला की नाही नाही मला आता हिच्या चरणावर समर्पित भावाने हे करायचं आहे. आता काही शक्य होईना. त्याने आपली जीभ घेतली आणि जोरात अशी बाहेर काढली आणि हिमतीने त्याने त्या जिभेवर मोठा वार केला आणि जीभ तुटून खाली पडलेली आहे जो काय तुकडा आहे तो. अशा वेळी ती देवी मग त्या ठिकाणी सिद्ध झाली आणि प्रसन्न झाली. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता. कडकड कडकड असा आवाज झाला आणि साक्षात काली त्या ठिकाणी भुवनेश्वरी प्रकट झाली. त्याला असं उचललं आणि त्याने सांगितलं बाबा तुझा इलाज माझ्याजवळ नाही. ज्यावेळेस देव थकतात त्यावेळेस सद्गुरू रायांचं काम असते. त्यांनी सांगितलं माझ्याजवळ नको येऊ, पहिलं तीरावर जा. त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती आहेत, त्यांची आराधना कर, त्यांना शरण जा. सद्गुरू रायांना शरण गेल्यानंतर तो ते त्या ठिकाणी कृपेचा वर्षाव करतात. तुझा भोग हा माझ्या हातात नाही किंवा तुझा इलाज देखील माझ्या हातात नाही. एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टर सांगतात माझ्याकडे नको. कानाचा डॉक्टर असेल आणि तुम्ही जर डोळ्यासाठी गेले तर ते सांगतात तिकडे जा, माझ्याजवळ नाही. तसं त्या देवीने सांगितलं भुवनेश्वरीने की बाबा माझ्याकडे नाही. तेवढा जीव त्यांनी एकवटला आणि रात्री 12-1 वाजता त्यांनी त्या नदीमध्ये आणि उडी मारलेली आहे आणि पोहत पोहत तो ऐल तीरावर आला आणि वाट पाहत बसला. सद्गुरू राय सकाळी सकाळी बाहेर आलेले आणि आल्यानंतर नदीवर स्नान त्यांनी केलं. सद्गुरू राय बसल्याबरोबर हा जो त्या ठिकाणी मंदमती होता त्यांनी त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातलं. सद्गुरू रायांना नमस्कार केला. अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री सद्गुरुवे नमः. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितम येन तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू मिया श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता हा ते वाचस्पतीशी करू प्रबंधू होडा. असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे सद्गुरू रायाचं. जर त्यांची कृपा दृष्टी जर झाली तर तो जो व्यक्ती आहे त्याची सगळी चक्र फिरतात आणि म्हणून सद्गुरू रायांना तो साष्टांग दंडवत त्यांनी घातलेला आहे. आणि दंडवत घातल्यानंतर त्यांनी फक्त नमस्कार केला आणि सद्गुरू रायांनी अंतर्ध्यानाने पाहिलं का बापरे याच्यावर अशी हे आहे. त्याला सांगितलं अलीकडे ये. आत्महत्या करत असतात का. त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि मग मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरी असं त्या ठिकाणी ज्यांचं वर्णन आहे ते सद्गुरू राय असा मस्तकावर हात ठेवल्याबरोबर शरीरातली सर्व चक्र वेदा हमेतम पुरुषम महांतम आदित्यवर्णम तमसः परस्तात तमेव विदिताद्वी मृत्युमेती नान्यम पंथा विद्यते यनाय. वैदिक आणि उपनिषदातलं वचन आहे की जन्म मृत्यूच्या पलीकडचा असा तो महापुरुष त्याला एकदम दिसायला लागलेला आहे. शरीरातली सगळी चक्र फिरायला लागलेली आहे. आपण काय चूक करतो आहोत.
देह प्राप्त झाल्यानंतर मी कसा याचा दुरुपयोग करतो आहोत असं सगळं त्याच्या लक्षात आलं आणि त्याला जिव्हा आपोआप प्राप्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि त्याच्या तोंडून सद्गुरु रायाची कवन यायला लागलेली आहे आणि त्याची पंडा बुद्धी जागृत झाली आणि पंडा बुद्धी जागृत झाल्यानंतर सद्गुरु रायाचं वर्णन तो करू लागला. साष्टांग दंडवत त्या ठिकाणी त्यांनी सद्गुरु रायांना घातलेला आहे आणि त्यानंतर तो म्हटला की नाही झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. अशा पद्धतीचं त्याच्या तोंडून वाक्य यायला लागले. साष्टांग दंडवत करून तो सद्गुरु रायांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी राहिलेला आहे. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद हा आणि गाणगापूर क्षेत्रामध्ये आणि औदुंबराच्या वृक्षाखाली सुरू आहे. आता नामधारक सिद्धांना म्हटलं की का हो, हे सद्गुरु रायांचं वर्णन अगदी मला सुंदर वाटून राहिलेलं आहे. एखाद्याला ताकही मिळण्याची त्याची क्षमता नाही आणि त्याला अमृताचा कुंभ मिळावा इतकं सुंदर या ठिकाणी झालेलं आहे. माझी पात्रता काहीच नाही, मी तर निर्वाण माणस आहे, भगवंताला भेटायला आलो, तुम्ही मला या ठिकाणी भेटलेले आहात, अमृतपान मला करायला मिळून राहिलेलं आहे, माझी लायकी ताक देखील मिळण्याची नाही, परंतु तुम्ही मला अमृत देऊन राहिले, मला अतिशय आनंद होतो. आणखी मला कथा सांगा. सद्गुरु राय तिथून कुठे गेलेले आहेत. तेव्हा आता नामधारकाला सिद्ध म्हणून राहिले, बाबा तू पण माझा बोध समुद्र जागा केलेला आहे, मला असं वाटतं किती सांगू आणि किती नाही. आणि आता मी तुला आणखी कथा त्या ठिकाणी सांगणार आहोत. सद्गुरु रायाचं वर्णन त्या ठिकाणी ते करून राहिले की बाबा अरे किती सुंदर महिमान आहे ते. वाचाबळे वानुमी कवने का सूर्याची या अंगा उठणे लागत असे, केहुता कल्पतरुवरी फुलवरा, काय सेनू पाहुणेरू क्षीरसागरा, कवणे वासी कापुरा सुवासू लागे. काय सुंदर वर्णन आहे. आणि हे वर्णन एखाद दिवशी सांगतो, फार सुंदर ज्ञानेश्वरीतलं वर्णन आहे. पण आता आपल्याला कथा याद जास्त आहेत तर पाहू कसं जमेल ते. आता सद्गुरु राय त्यांनी सांगितलं की बाबा कुठे गेले पुढे, तर आता भगवान नृसिंह सरस्वतींची म्हणजे दत्ताची राजधानी जी निर्माण होणार आहे त्या राजधानीच्या ठिकाणी, त्याचं नाव आहे अमरापूर. तिथे अमरेश्वराचं मंदिर आहे म्हणून अमरापूर झालेलं आहे. त्याला आता नरसोबाची वाडी म्हणतात. नरसोबा म्हणजे नृसिंह सरस्वती, त्याचा अपभ्रंश झाला नरसोबा आणि त्या नरसोबा म्हणजे नृसिंह सरस्वती त्या ठिकाणी राहतात म्हणून त्याला नरसोबाची वाडी म्हणतात. परंतु त्याचं मूळ नाव आहे अमरेश्वर. त्या ठिकाणी सद्गुरु राय आलेले आहेत. मनोहर पादुका त्या ठिकाणी सद्गुरु रायांच्या आत्ता देखील आहेत. कृष्णा आणि पंचगंगेचा संगम त्या ज्या ठिकाणी आहे ते क्षेत्र आजही आपण जर गेलो तर प्रसन्न वाटते. प्रासादिक क्षेत्र. आपण काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपोआप आपल्यामध्ये ते उत्पन्न करतात. जसं मी तुम्हाला चिंचेचं उदाहरण दिलं तसंच त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर काही मंत्र असे असतात, काही शब्द असे असतात की ते आपल्या शरीरामध्ये आपोआप, काही क्षेत्र असे असतात अगदी कुत्र्याला देखील तुम्ही यू यू केलं तर त्याच्या शरीरामध्ये आनंद उत्पन्न होतो आणि तो आपोआप तुमच्या जवळ येतो. तुम्ही हड जोरात म्हणा त्याच्या शरीरामध्ये तशा आणि उत्पन्न होतात आणि तो पलीकडे जातो. शब्द कसे आहेत त्याच्यावर तुमचं वर्तन असते. तसं एखादं क्षेत्र आहे, तुम्ही याच्या बाहेर जा संसार सुरू होतो. आणि या ठिकाणी या गजाननाची कृपा आहे आणि म्हणून आपोआप त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये तशा प्रकारच्या आणि स्मृती उत्पन्न होतात, प्रकृती उत्पन्न होते. अशा पद्धतीचं वातावरण. तसं तुम्ही गाणगापूर क्षेत्रामध्ये किंवा नरसोबाच्या वाडीला आजही जा, शरीरामध्ये आपोआप कशा पद्धतीचे द्रव उत्पन्न होतात, तशा प्रवृत्ती आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात. का तर ते क्षेत्र नृसिंह सरस्वतींच्या पावन अशा स्मृतींनी गाजलेला आहे. असा तो कृष्णा आणि पंचगंगेचा संगम त्या ठिकाणी आहे. आणि मग सद्गुरु राय आपल्या त्या क्षेत्रामध्ये राहत असताना अतिशय आनंदी अशा लीला त्या ठिकाणी भगवंताच्या आहेत. आजही नरसोबाच्या वाडीला त्यांची राजधानी असं म्हटलेलं आहे. भगवान सद्गुरु राय त्या ठिकाणी राहत असताना एक प्रयाग नावाचं क्षेत्र आहे. आता ही क्षेत्र जी आहेत ही कोल्हापूरच्या जवळपासच सगळी आहेत. धूमधडाका नावाचा जर तुम्ही सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये हे क्षेत्र दाखवलेलं आहे. दत्ताचं ठाणं आहे आणि खूप प्रासादिक ठिकाण आहे. तिथे कृष्णानंद सरस्वतींचा चातुर्मास होता. आजही जिवंत आहेत कृष्णानंद सरस्वती.
ते बहुतेक परिभ्रमण करून राहिले. जवळजवळ 10 वर्षापासून त्यांची भेट नाही, परंतु तिथे त्यांचा चातुर्मास होता आणि मला आठवते मी मुद्दाम त्या ठिकाणी गेलो होतो आणि ज्ञानेश्वरीचे 3 दिवसाची मला त्यांनी सेवा दिली होती. म्हणजे तिथे गेल्यावरच आदल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही गेलो तर कोणीच लोक नव्हते. पण किती सुंदर सद्गुरू रायांची कृपा असते पहा. त्यांनी मी म्हटलं महाराज काहीच नाही, ते 10-12 लोक आहेत. दुसऱ्या दिवशी गंमत नाही, हजारो लोक त्या ठिकाणी आले होते. ते क्षेत्र फार सुंदर आहे. 64 योगिनींचं मंदिर तिथे आहे. काय झालं, सद्गुरू राय नृसिंह सरस्वती त्या क्षेत्रामध्ये आहेत. त्या क्षेत्रामध्ये असताना जंगलामध्ये ते क्षेत्र आहे. सद्गुरू रायांना दर्शनाला त्या गावाची लोक रोज यायची आणि रात्री निघून जायची. सद्गुरू राय एकटेच राहायचे. आता एक त्या ठिकाणी शेतामध्ये एक गंगानुज नावाचा शेतकरी होता. त्याला असं वाटलं की सद्गुरू राय रात्री काय करतात बरं, आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू रायांच्या त्या दर्शनासाठी किंवा ते काय करतात हे पाहण्यासाठी तो रात्री आणि चोरून त्या ठिकाणी आला. आणि पाहतो तो काय, रात्री 12 वाजता लख प्रकाश त्या ठिकाणी पडतो आहे आणि 64 योगिनी आणि त्या पंचगंगेतून बाहेर येत आहेत. आणि त्या 64 योगिनी जेव्हा वास्तुपूजन करतो आपण किंवा निरनिराळ्या पूजा करतो आपण, तर अनेक मंडल त्या ठिकाणी असतात. सर्वतो भद्रमंडल नावाचा मंडल असते. त्याच्यामध्ये योगिनी पीठ म्हणजे योगिनीचं देखील अशा 64 योगिनीच्या 64 सुपाऱ्या ठेवून त्या योगिनीचा गौरी, मेधा, शची, पद्मा, गायत्री, विजया, जया अशी त्यांची 64 नावं आहेत. तर त्यांचं पूजन होते. त्या योगिनी कृपेचा वर्षाव इतरांवर करत असतात, पण त्यांना देखील कृपेची आवश्यकता आहे. त्या पंचगंगेतून बाहेर येतात आणि सद्गुरू रायांचं पूजन करून त्यांना पाताळ लोकांना नेण्यासाठी सिद्ध करतात. सद्गुरू राय कोण आहेत? गुरु ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, महेश्वर आहेत, साक्षात परब्रह्म आहेत. त्या योगिनी त्यांना आपल्या पाताळ लोकांमध्ये घेऊन जायच्या. पाहिलं यांनी एक दिवस चोरून, अरे बापरे, त्या योगिनी त्यांना नेऊन राहिलेल्या आहेत. आणि त्या पंचगंगेची 2 शकलं अशी झालेली आहे. होत नाहीत का? भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर यमुना नदीवरती येत असताना भगवान श्रीकृष्णांचा पदस्पर्श झाल्यानंतर तिची 2 शकलं झालेली आहे. कारण तो कसा आहे, त्याच्याच हातामध्ये सगळं आहे. कारण तो विश्वाचा चालविले जाते ज्याने जनाईचे, तोची चालवितो जाते ब्रह्मांडाचे. आणि म्हणून त्याच्या अशक्य ते शक्य करतील स्वामी म्हणतात. तर ते त्याला काय अशक्य आहे, त्याची 2 शकलं झाली. आणि 64 योगिनीसह भगवान नृसिंह सरस्वती आत गेलेले पाहिले. याला दरदरून घाम आला की बापरे, हे कोण आहे. आणि म्हणून तर त्याला रात्रीच झोप आली नाही. पुन्हा रात्री हा गंगानुज त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर ती शकल झाल्याबरोबर हा त्यांच्या मागे हिमतीने गेलेला आहे आणि तो देखील त्यांच्या सोबत शिरला. गुरुची कृपा त्याला झालेली आहे. आणि आत गेल्यानंतर पाहतो तो काय, त्या ठिकाणी पाताळ लोक आहे. दिव्य अशा पद्धतीचं सिंहासन आहे. लखाचे दिव्याचे प्रकाश लागलेले आहेत. आणि सद्गुरू राय त्या ठिकाणी पाहतात तो काय, साक्षात आणि सदाशिवाचं रूप त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि पाहिल्यानंतर लख प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. दिव्य त्या ठिकाणी प्रकाश पाहिल्यानंतर पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य, तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा. असं त्याचं वर्णन त्या पांडुरंगाचं केलेलं आहे. तेच वर्णन या ठिकाणी याच्या मुखातून येते की काय, असं गंगानुजाला एकदम आश्चर्य झालं की बापरे, या दिव्य सत्पुरुषासोबत आहोत. आपल्याला हे माहीतच नाही. ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतलिया सहस्त्रवरी, तेथ बैसोनी उपवासू करी, दरिद्रीय जेवी. ज्ञानेश्वरींनी आपल्या सगळ्यांना दरिद्री म्हटलेलं आहे, निदैवी म्हटलेलं आहे. तुम्ही आलेले सद्भाग्यवान आहे. या परिसरामध्ये किती लोक असतील, त्यांना बुद्धी का होत नाही. अशी सगळी म्हणजे आपणही आलो, आपल्याही परिसरामध्ये कधी देवाचा कार्यक्रम होतो, आपल्याला बुद्धी होत नाही कारण आपण निदैवी माणसं आहोत. सगळे उपाय आपल्याजवळ आहेत, परंतु ते घेण्याची पात्रता आपली नसल्यामुळे त्याला वाटलं की या गावामधली सगळी माणसं किती निदैवी आहेत, यांची सेवा तर करतच नाही, उलट यांना नाव ठेवतात. मी पण असाच आहे, यांची परीक्षा घेण्यासाठी आलो की सद्गुरूला रात्री काय करतात असं म्हटल्यानंतर त्याला अतिशय दुःख झालं. सकाळच्या समयी सद्गुरूराय निघत असताना त्यांचं लक्ष गंगानुजाकडे गेलं
आणि विचारलं बाबा तू कसा काय? म्हटलं मी तुमच्यावर शंका घेतली होती, आता मात्र ती शंका नष्ट झालेली आहे. साष्टांग दंडवत घालून गडबडा लोळायला लागलेला आहे. झाली संध्या, संदेह माझा गेला आणि आत्माराम हृदयी प्रगटला. आता माझा जो संदेह होता तो संपलेला आहे. आता मी तुमच्याच सेवेमध्ये राहणार आहे आणि दिवस रात्र तो त्या ठिकाणी सेवेमध्ये राहून राहिलेला आहे. आता सद्गुरुरायांच्या लक्षात आलं की इथून आपण आता स्नान हे जे घर हे आहे हे सोडायला पाहिजे. आता गंगा अनुज रोज त्यांची सेवा करून राहिलेला आहे. त्यांच्या मनामध्ये विचार येत असताना आता त्या ठिकाणी माघी पौर्णिमा आलेली आहे आणि साधारणतः माघ महिन्यामध्येच्या पौर्णिमेला लोक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी जातात. यांनी अशी सकाळी इच्छा व्यक्त केली की माझी इच्छा त्रिवेणी संगमावर जायची आहे. तेव्हा सद्गुरुराय म्हटले की अरे हेच त्रिवेणी आहे, यालाच प्रयाग आपण म्हणू. पण ते म्हटलं मला त्रिवेणीवर जायची इच्छा आहे. आणि मग आता सद्गुरुरायाने व्याघ्राजीन म्हणजे वाघाचं आसन त्या ठिकाणी ठेवलं. स्वतः बसले आणि त्याला सांगितलं बस. आणि बसल्यानंतर त्याला डोळे बंद करायला सांगितले आणि आकाश मार्गाने आणि भगवान नृसिंह सरस्वती या गंगानुजाला घेऊन त्रिवेणी संगमावर प्रयाग क्षेत्रामध्ये गेले. स्नान वगैरे केलं आणि आता पुन्हा ते त्या ठिकाणी परत आले. तेव्हा आता याला पुन्हा वाटलं की अरे मी संदेह केला. सद्गुरूंनी सांगितलं ही पंचगंगा म्हणजे हेच त्रिवेणी क्षेत्र आहे. त्याने पुन्हा माफी मागितली की नाही माझं चुकलं, क्षमस्व परमेश्वर, माझं चुकलं, पण माझं स्नान झालेलं आहे. पण आता एक काम करा, हेच त्रिवेणी म्हटलं तर तुम्ही का म्हटलं? त्याने सांगितलं की बाबा हे जे क्षेत्र आहे पंचगंगेचं यालाच आपण आता प्रयाग क्षेत्र म्हणू. आता त्या क्षेत्राला प्रयाग क्षेत्र म्हणूनच नाव आहे. आणि माघी पौर्णिमेला त्या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये सगळेजण येतात. ते हे क्षेत्र तिथे सद्गुरुराय आहेत. आता सद्गुरुरायाने सांगितलं की बाबा हे जे प्रयाग क्षेत्र आहे आता इथे जो औदुंबर वृक्ष आहे त्या ठिकाणी मी राहील, परंतु आता मला गेलं पाहिजे. 64 योगिनी त्या ठिकाणी आल्या आणि सांगितलं तुम्ही जाऊ नका, आम्हाला रोज तुमची सेवा करायची आहे. तेव्हा सद्गुरुरायांनी सांगितलं की बाबा मी संन्यासी आहे, एका ठिकाणी जास्तीत जास्त 4 महिनेपर्यंत मी राहू शकतो आणि 4 महिन्यानंतर मला स्थानांतर केलं पाहिजे, स्थलांतर केलं पाहिजे, मला इथून गेलं पाहिजे. त्यांनी सांगितलं सगळेजण नमस्कार करून राहिले की थांबा, गडबडा लोळून राहिले. तर यांनी सांगितलं बाबा हा जो औदुंबर वृक्ष आहे या औदुंबर वृक्षामध्येच मी आहे, तो म्हणजे मी आहे. जो कोणी औदुंबराची सेवा करेल त्याला मी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून जो कोणी औदुंबर वृक्षाची सेवा करतो, त्याची पूजा करतो, आराधना करतो, त्याला सद्गुरुरायाची कृपा आपोआप होते. बस त्याचं वर्णन त्यांनी सगळं केलेलं आहे. दरवर्षी मी आपल्याला त्याचं वर्णन करतो की त्याचं किती महत्व आहे, कशा पद्धतीने भगवान नृसिंहांना त्याचा दाह कसा शांत केला वगैरे या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहे. ते सगळं वर्णन सद्गुरुरायांनी 64 योगिनी आणि गंगानुजाला सांगितलेलं आहे. आणि आता सद्गुरुराय अंतर्धान पावलेले आहेत आणि हे पावत असताना त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्हाला आठवण येईल या ठिकाणी मी आहे, मी काय गुप्त झालो म्हणजे मी इथे नाही, माझा निवास या औदुंबरामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सद्गुरुराय आता त्या ठिकाणून गाणगापूर क्षेत्रामध्ये निघालेले आहे. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. भगवान नृसिंह सरस्वती नरसोबाच्या वाडीतून आता गाणगापूर क्षेत्रामध्ये आलेले आहे. माझा अक्षय निवास नरसोबाच्या वाडीत राहणार असं सांगितल्यानंतर सिद्ध नामधारकाचा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आता सिद्ध नामधारकाला म्हटलं की तुला माहितीये का सद्गुरुराय त्याच ठिकाणी राहतात. तेव्हा आता नामधारक म्हणला की का हो, सद्गुरुरायांनी सांगितलं की मी नरसोबाच्या वाडीत आहे. असं काही उदाहरण आहे का तिथे ते प्रगट झालेले आहेत, लोकांना दर्शन दिलेलं आहे, गाणगापुरामध्ये असले तरी ते प्रगट होतात. ते म्हटले आजही आत्ताही आज इथे बसलेले आपण सद्गुरुराय नरसोबाच्या वाडीला आजही आहे. आर्त भावनेनी ज्ञानदेव म्हणे आरतीचे व्याजे कृपे पंढरी राजे भेटले मज. आरती ही आर्तपणे केली पाहिजे, ती आर्तता दिसली पाहिजे. आरती आपण घेतो तर चला चला चला, अरे आरतीला तुटून पडलं पाहिजे. आपल्या तुम्हाला मान घेता तुम्ही या तुम्ही या, तेव्हा मी येत नाही, काही जण येतच नाही. आर्ततेसाठी ती आरती आहे. घेताना कशी केली पाहिजे, लागली घेतात काही जण, मला भीती वाटते विसते की काय खपा खप खपा खप निघाले. अरे शांतपणे थोडीशी अशी ओवाळा, त्याला आर्तता म्हणतात. ती आर्तता काहीच नाही आणि लागली हे करतो आपण. इथे आल्यानंतर शांतता
दुसरेही लोक आहेत शांत, म्हणजे इतकं शांत की उद्बत्तीसारखं आरामशीर, असंही नाही फटाक्यासारखं नाही फटकन फुटला ना आले तसंही नाही. त्याचा मधला मार्ग आरतीमध्ये केला पाहिजे. ती आर्तता, सामाजिक देखील भान ठेवायचं. अनेक जण येणार आहे म्हणून ती देताना पटकन दिली पाहिजे, पण देवाचं देखील भान ठेवायचं, आर्ततेचं, म्हणून ती घेताना आज कोणी मानपान नाही. काल मी पाहिलं, आपण आरतीमध्ये ठरवलं की बा इथे येईपर्यंत एकदा मंत्र पुष्पांजली झाली, आपला बावन्नी झाली, प्रसाद झाला, ती बावन्नी मध्येच थांबते. ती थांबते की नाही ती सुरू झाल्या गप्पा आपल्या, म्हणजे फक्त वाटच पाहतो कधी संपते, आणि मग लागली गप्पा सुरू. आज पुन्हा माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आपण ज्यावेळेस फिरतो, आल्यानंतर इथे येऊन बसल्यानंतर सर्वेपी सुखीनं संतू झालं, मग बोलायला परवानगी. तोपर्यंत मौन धारण करा. कोणी बोलत असेल तर बोलू नका. एक आजोबा त्या ठिकाणी जोरजोरात बोलतात, म्हणजे इकडे सगळेजण चालू, त्यांना कोणतरी जाऊन हात जोडा की बाबा थोडा वेळ थांबा, सर्वेपी सुखीनं संतू होऊ द्या, तोपर्यंत मौन धारण करा. इथे पिन ड्रॉप सायलेन्स, शांतता असली, जिथे शांतता आहे त्या ठिकाणी अधिक आपल्यामध्ये ऊर्जेचा स्रोत येतो, नाहीतर तुमच्या बोलण्याने ते डिस्टर्ब होते. बावन्नी मंत्र आहे त्यांनी होणार नाही, तुमचं जे सर्वसामान्य बोलणं आहे संसारातलं त्यांनी त्या लहरी आहेत त्या डिस्टर्ब होतात आणि मग वर्षा होत नाही. असो, आता सिद्ध आणि नामधारकाचा संवाद चालू असताना त्यांनी सांगितलं की काय त्या ठिकाणी झालेलं आहे. एक कथा सगळ्यांना मागच्या वर्षीची माहिती आहे की शिरोळ नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी गंगाधर नावाचे आणि त्यांची पत्नी सुशीला, या दोघांना पुत्र होत नव्हता वगैरे, ही सगळ्या कथा माहिती आहे. तेव्हा आता पुत्र का होत नाही तर जातक पाहिल्यानंतर लक्षात आलं की हिला काहीतरी अवकृपा कुठली तरी आहे. मग ती अवकृपा कोण काढणार आहे तर सांगितलं की नाही, कोणीतरी सद्गुरू आहे, जो अधिकारी पुरुष आहे तोच त्या ठिकाणी गेला पाहिजे. मग तिथे तू गेलं पाहिजे. आता कोण आहे त्याने सांगितलं की जा नरसोबाच्या वाडीला, त्या ठिकाणी औदुंबराच्या ठिकाणी आणि भगवान नृसिंह सरस्वती असतात, कायम असतात त्यांचा, आणि आशीर्वाद तू घे. हे कुटुंब त्या ठिकाणी गेलं, त्या औदुंबराची आराधना करायला सुरुवात केली. प्रदक्षिणा मारायचे, दिवसभर त्या ठिकाणी राहायचे, दिगंबराचा जप करायचे. आणि ते करत असताना एक दिवस स्वप्नामध्ये तिच्या आलं की कोणीतरी एक पिशाच आहे आणि ते पिशाच हिचे गर्भपात करतो आहे. आता त्या पिशाच्याला स्वप्नातच विचारलं की बाबा काय आहे. तिच्या लक्षात आलं स्वप्नामध्येच सद्गुरू रायांनी दर्शन दिलं. ही कथा मी जरा थोडी फास्ट घेतो, आणखीन काही कथा आहे, वेळ पुढे सरकून राहिला. तर स्वप्नामध्ये सद्गुरू रायांनी त्या पिशाच्याला विचारलं की बाबा तू हिला का त्रास देतो, तिचा गर्भपात का करतो. त्यांनी सांगितलं की पूर्वजन्मामध्ये, मागच्या जन्मामध्ये यांनी माझं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज फेडलं नाही. एखाद्याचे पैसे आपल्या अंगावर असतील तर ते देण्याचा प्रयत्न करा. आपली क्षमता नसेल तर त्याच्या समोर नतमस्तक व्हा की बाबा माझी सध्या पात्रता नाही, पण मी देण्याची माझी इच्छा आहे, आणि जसे जसे होतील तसे देऊन टाका. बुडवण्याचीच आपली इच्छा, आपल्यामध्ये इच्छा असते, ते न करता. काय आहे तर या त्यांनी सांगितलं हिने माझे पैसे डुबवले. मग आता काय करावं म्हटले, बा हिने माझे पैसे द्यावे ते द्रव्य, आत्ता जरी दिले तर आता सद्गुरू रायाने त्याला आदेश केला, मी तुला सांगतो, तुझा जो पिशाच्य योनीमध्ये आहे, तुला मोक्ष जर प्राप्त व्हायचा असेल तर तुझी दशक्रिया केली पाहिजे. ती झाली नाही, मी यांना आज्ञा करतो दशक्रिया करा, आणि यांच्याजवळ जे काय द्रव्य असेल त्या द्रव्याने ते संतर्पण करतील, ते तुला प्राप्त होईल. तुझे जे काय पूर्वीचं असेल ते काही तुला इतके ते देऊ शकणार नाही. आणि ते पिशाच्य त्याला मान्य झालं. आता सकाळी खडबडून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं का अरे स्वप्नामध्ये जो दृष्टांत आपल्याला झालेला आहे त्याच्यावर आपण वागलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी घरून सगळं शिरोळ नावाच्या गावामधून सगळं द्रव्य बोलावलेलं आहे, त्या ठिकाणी संतर्पण केलं आणि त्या औदुंबराच्या जवळच म्हणजे नरसोबाच्या वाडीला त्याची दशक्रिया त्यांनी केलेली आहे. सर्व विधी विधान केल्यानंतर तो या देहातून म्हणजे पिशाच्य योनीतून मुक्त झाला आणि त्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे. आता यांना पुन्हा एक दिवस स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये भगवंतानी म्हणजे नृसिंह सरस्वतींनी 2 नारळ त्यांना दिलेले आहेत आणि त्या नारळाच्या प्रसादाने यांना 2 पुत्र प्राप्त झालेले आहेत, जुळे. आणि जुळे प्राप्त झाल्यानंतर काही वर्षांनी 2-3 वर्षांनी चौल कर्म म्हणजे जावळ काढायचा कार्यक्रम असताना एका मुलाला आणि धनुर्वात झाला आणि तो तसाच गतप्राण झाला. ही आक्रोश करायला लागलेली आहे, काय करावं काय सुचेना. आणि धाय मोकलून रडत असताना तिने त्या पुत्राला कळताळून धरलं
की गुरुच्या कृपा प्रसादाने ही भेटलेली आहे आणि आता गुरुची अवकृपा माझ्यावर कशी झाली आणि म्हणून तू आक्रोश करत असताना गावातले लोक आले की बा आता याचा अंत्यसंस्कार करू द्या, जे काय करा त्याचा सोपस्कार असेल. ही काही ऐके ना, तिने त्याला पोटाशी धरलं त्या लहान लेकराला आणि ती धावत धावत नरसोबाच्या वाडीकडे निघालेली आहे आणि निघाल्यानंतर मजल दर मजल करत रात्री केव्हा तरी ती त्या ठिकाणी पोहोचली. त्या गावचे माणसं हिच्या मागे पळून राहिले, काही उपयोग होणार नाही आणि ती औदुंबराच्या वृक्षाजवळ आली जोरजोरात त्या ठिकाणी आणि आपलं डोकं आपटायला लागलेली आहे. सगळेजण म्हटले अरे अंत्यसंस्कार करू द्या. काही लोक चिडले आणि सांगितलं मरू द्या हिला, आपोआप त्याचा वास येईल आणि वास आल्यानंतर सोडून देईल. ते गावाकडे निघालेले आहेत आणि आता दुसऱ्या दिवशीपर्यंत माध्यान्ह समयीपर्यंत ते राहिल्यानंतर हिने डोकं आपटलं त्या ठिकाणी. एक सद्गुरुराय तिला आले, तिला सगळं वर्णन करून राहिले, जीवन असते मरण असते, ती काही ऐके ना आणि शेवटी सद्गुरुरायांनी जे प्रगट झाले अवधूत दिगंबर तिच्या हातामध्ये आणि विभूती दिलेली आहे आणि त्या विभूतीच्या योगाने तो पुत्र पुन्हा जिवंत झालेला आहे. सद्गुरुराय पाहिजे ते करण्यास समर्थ आहेत असं त्याचा अर्थ आहे. आता ती सगळी गावाची मंडळी आली, त्याचा अंत्यसंस्कार करू आपण. पाहतात तो बालक जिवंत झालेला आहे आणि गुरुची जर कृपा झाली तर निश्चितपणे त्या ठिकाणी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू मी या श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता. त्या सद्गुरुरायाचं जर चिंतन केलं मनन केलं त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला तर निश्चितपणे कृपेचा वर्षाव होतो असा त्याचा अर्थ आहे. सिद्ध सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ श्री आनंद महाराज की जय. श्रींच्या आरतीची वेळ झालेली आहे. जय गजानन. सद्गुरुराय त्या ठिकाणी प्रगट होतात आणि नरसोबाच्या वाडीला त्यांचा अक्षय निवास आहे हे सिद्ध नामधारकाला सांगून राहिलेले आहे. आता सद्गुरुराय तिथून गाणगापूर क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि गाणगापूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणच्या दिव्य अशा कथा आहे. गाणगापूर नावाचं क्षेत्र तिथे आजही सद्गुरुरायांचा निवास आहे. कृपेचा वर्षाव होतो आणि आपण त्या ठिकाणी आर्त भावनेने गेलो आणि भीमा आणि अमरजा संगमावर स्नान केल्यानंतर आणि निर्गुण मठामध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना कृपेचा वर्षाव होतो. तो कसा होतो, सद्गुरुराय त्या ठिकाणी कसे राहिलेले त्या संदर्भातल्या सगळ्या कथा उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अमृतेश्वरी माता की जय. झाली